MSCT 2025 हेच तुमचा शेवटचा चान्स असणार आहे. कमी पर्सेंटाईल असतील किंवा जास्त पर्सेंटाईल असतील, तुमची एक चुकीची स्टेप हे तुमचं ऍडमिशन कॅन्सल करू शकतात. पण तेच आपण जर राईट स्ट्रॅटेजीने गेलो तर आपलं ऍडमिशन हे कन्फर्म होईल, ते पण रेप्युटेड आणि चांगल्या कॉलेजमध्ये, जिथे प्लेसमेंट वगैरे सर्व गोष्टी चांगल्या आहेत. चला तर आता पाहूयात आपण एक्झॅक्टली काय करायचं आणि कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्यात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. चला पाहूयात आता या कोणत्या गोष्टी आहेत. फर्स्ट आता आपल्याला पाहूयात की कॅप राऊंड काय असतं. कॅप राऊंड ही एक सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आहे, जे आपले महाराष्ट्र सेल कंडक्ट करतात. याच्यामध्ये वेगवेगळे राऊंड असतात, त्या राऊंड मध्ये आपल्याला कॉलेजेस मिळतात. या राऊंडचा आपण फॉर्म ऑनलाईन भरतो आणि त्या थ्रू आपल्याला मेरिट लिस्ट थ्रू आपल्याला ऍडमिशन मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, आता इन्स्टिट्यूट लेवल राऊंड काय असतो पाहूयात. जसं कॅप राऊंड असतो तसंच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असतं. आता आपण जर कन्सिडर केलं कॉलेज सीयूईपी, आता सीयूईपी मध्ये किंवा कुठलंही कॉलेज कन्सिडर करा, DY पाटील, JS, PM, PICT, हे कुठलंही कॉलेज कन्सिडर करू शकता. आता इथे जवळपास 70 ते 80 सीट या कॅप राऊंड थ्रू फिल केल्या जातात आणि उरलेल्या ज्या असतात 20-30% सीट या इन्स्टिट्यूट लेवल थ्रू भरल्या जातात. या कशा थ्रू भरल्या जातात? कॅप राऊंड थ्रू. या कशा थ्रू भरल्या जातात? इन्स्टिट्यूट लेवल थ्रू. ओके, आता आपल्याला आता ही जी कॅप राऊंड नसते ती सीईटी सेल कंडक्ट करते आणि तेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड कोण कंडक्ट करतं? तर स्वतः कॉलेज कंडक्ट करतं. म्हणजे सीयूपी कॉलेजमध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल राऊंड द्यायचा आहे, तर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड सीयूपी कॉलेज कंडक्ट करणार. ओके, प्रत्येक कॉलेजसाठी इन्स्टिट्यूट लेवल राऊंड हा वेगळा असतो, एवढं लक्षात ठेवा. आता आपल्याला काय करावं लागतं यासाठी ते पाहूयात. तर आपण प्रत्येक कॉलेजला इंडिपेंडेंटली अप्लाय करू शकतो. म्हणजे मला सीओईपी, त्यासोबतच PICT आणि DY पाटील या कॉलेजेसला इन्स्टिट्यूट लेवल राऊंड थ्रू ऍडमिशन घ्यायचंय. मग मी काय करणार, त्या कॉलेजचा फॉर्म घेणार इन्स्टिट्यूट लेवल राऊंडचा. त्या कॉलेजमध्ये त्या वेबसाईट वरती असू शकतं किंवा कॉलेजमध्ये जाऊन घेतलं तरी जमतं. तर तो फॉर्म भरणार आणि त्यानंतर ते त्यांच्या वेबसाईट वरती किंवा नोटीस बोर्डवरती आपली मेरिट लिस्ट लावतात. म्हणजे कुणाला ऍडमिशन त्या कॉलेजमध्ये, पर्टिक्युलर कॉलेजमध्ये भेटू शकतात आणि त्या स्टुडंट्सनी ते ऍडमिशन कन्फर्म करावं लागतं लगेच. आता ही प्रोसेस फर्स्ट कम फर्स्ट सर्व अशी असते. म्हणजे जो आधी येणार त्याला कॉलेज मिळणार. जर तुम्ही लेट केला तर तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही. तुम्हाला डॉक्युमेंट्स, फीस या सर्व गोष्टी रेडी ठेवाव्या लागतात आणि तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म करावं लागतं. ओके, नेक्स्ट असतं आता स्पॉट राऊंड काय असतो. फर्स्ट झाला कॅप राऊंड पाहिलं, सेकंड झाला इन्स्टिट्यूट लेवल राऊंड पाहिलं, आता थर्ड असतो कॅप राऊंड. आता या तीनही वेनी आपण ऍडमिशन घेऊ शकतो. समजलं? तुम्हाला वाटत असेल की आता कॅप राऊंड गेलं तर आता मला ऍडमिशन मिळणार नाही, तर आता इन्स्टिट्यूट लेवल राऊंडचे सुद्धा फॉर्म सुरू झाले, तर ते सुद्धा तुम्ही फिल करू शकता पर्टिक्युलर कॉलेजसाठी. आणि सगळे राऊंड झाले त्यानंतर स्पॉट राऊंड राहतो. आता हे कसं असतो, आता आपले सगळे कॅप राऊंड वगैरे सगळे संपले की त्यानंतर स्पॉट राऊंड सुरू होतात. स्पॉट राऊंड साठी आपल्याला वेगळा फॉर्म असतो, तो भरावा लागतो. त्यासोबतच आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन स्पॉट राऊंडची प्रोसेस पूर्ण करावी लागते फिजिकली टू अप्लाय. आपण फिजिकली तिथे पाहिजेत, आपलं कोणीही जमतं. म्हणजे आपले आई वडील असतील किंवा दुसरं कोणी असेल तरी ते पण जमतं, पण आपल्याकडून कोणीतरी तिथे जायला हवं. आणि बॅक एंड सीट भरण्याची हा आपला लास्ट चान्स असतो. कोणता? तर स्पॉट राऊंड. आता जेव्हा आपण त्या दिवशी स्पॉट राऊंड ज्या दिवशी असतो त्या दिवशी आपण कॉलेजमध्ये असायला हवं. त्यासोबतच आपल्याकडे फीस कंप्लीट असायला हवी. आता विद्यार्थी मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगते. इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आणि स्पॉट राऊंड मध्ये काय डिफरन्स असतो. इथे आपल्याला स्कॉलरशिप वगैरे मिळतात इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला, पण स्पॉट राऊंडला कुठलीही स्कॉलरशिप मिळत नाही. आपल्याला पूर्ण फीस पे करावी लागते. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला पूर्ण फीस भरायची गरज नाहीये. आपल्याला ओबीसी किंवा कुठल्याही ज्या कॅटेगरीच्या, रिझर्व्ह कॅटेगरीच्या आपल्याला स्कॉलरशिप्स असतात, तर त्या आपल्याला इन्स्टिट्यूट लेवल थ्रू मिळतात. जसं की आपल्याला कॅप राऊंड थ्रू जर आपण कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला ज्या फॅसिलिटीज मिळतात त्या फॅसिलिटीज आपल्याला इन्स्टिट्यूट लेवल राऊंड थ्रू मिळतात. पण स्पॉट राऊंडचं तसं नाहीये, इथे आपल्याला कुठलीही स्कॉलरशिप मिळत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉमन मिस्टेक्स करतो ते म्हणजे आपण फक्त कॅप राऊंड वरतीच डिपेंड असतो. इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला आपण अप्लायच करत नाही. त्यासोबतच स्पॉट राऊंडचे जे अपडेट्स असतात ते मिस करतो आणि आपण डॉक्युमेंट्स आपले रेडी ठेवत नाहीत. आपले सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे डॉक्युमेंट्स आपण रेडी करून ठेवायला पाहिजेत, कारण कधी पण आपल्याला कॉलेज अलॉट होतं आणि 2-3 दिवसच दिले जातात. त्यामध्ये आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन करावंच लागतं. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, काही या गोष्टी आहेत त्या तुम्ही अवॉइड करायला पाहिजेत आणि एका योग्य स्ट्रॅटेजीने जायला हवं. त्यामुळे तुम्हाला कधीही फिक्स सीट मिळेल. समजलं? आता विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्हाला यावर्षी कॉलेज नसेल मिळालं, पुढच्या वर्षीसाठी तुम्ही तयारी करत असाल, तर आपल्याकडे दरवर्षी कोर्स असतो. तर यावर्षी देखील कोर्स आहे 2026 साठी. PCM CET, PCB CET, JEE, नीट, नर्सिंग CET या एक्झाम वरती तुम्हाला टार्गेट करायचं असेल तर आपल्याकडे कोर्सेस आहेत. तर यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज, 2000+ MCQ क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला आता PCM CET साठी, हे बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की JEE आणि PCM CET केलं तर आपण एका एक्झाम म्हणजे एकच कोर्स करू शकतो. आता JEE दिल्यानंतर, JEE मेन्स दिल्यानंतर आपण JEE ऍडव्हान्स साठी क्वालिफाय असतो. पण PCM CET नंतर काय होतं, तर आपल्याला महाराष्ट्रामधल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतं, इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, पण IIT कॉलेजेसमध्ये नाही. जर IIT कॉलेजमध्ये जायचं असेल तर JEE ऍडव्हान्स आपल्याला क्रॅक करावी लागते. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यामुळे प्रत्येक एक्झामला प्रत्येक जर गोष्ट एखादी अचीव्ह करायची असेल तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी एक प्रत्येक वेगळी एक्झाम असते, तर ती आपल्याला द्यावी लागते आणि ईच एक्झाम साठी आपल्याला वेगळी एक्झाम साठी टार्गेट करावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या सगळ्या एक्झामला टार्गेट करायचं असेल तर आपल्याकडे कॉम्बो कोर्स देखील आहे, ज्याची प्राइस आहे फक्त 10,000 रुपये. आणि जर तुम्हाला सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर सिंगल कोर्सची सुद्धा प्राइस फॅसिलिटी आपल्याकडे आहे, ती म्हणजे फक्त 5,000 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलेही डाऊट्स असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन असं प्ले स्टोर वरती सर्च करा, डाउनलोड करा, त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअर असं आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला जो कोर्स एनरोल करायचा आहे तो ओपन करा आणि तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे एज्युकेटर्स असतील आणि स्टुडंट्स देखील असतील. एज्युकेटर्सशी तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा. आमची गॅरंटी आहे की तुम्हाला एक्झाममध्ये, पर्टिक्युलर एक्झाममध्ये 90+% नक्कीच पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला रेकॉर्ड देखील आहे 98-99% देखील स्टुडंट्सला पडल्यात. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. नवीन बॅच आता सुरू देखील होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.